नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या अदानी हार्बर इंटरनॅशनलने अर्जेंटिनाच्या मेरिडियन ग्रुपसोबत मिळून एका जागतिक टेंडर प्रक्रियेमध्ये बाजी मारली आहे। अर्जेंटिनाचा हा पहिलाच LNG एक्सपोर्ट प्रोजेक्ट असून त्याच्या मरीन ऑपरेशन्सची आता संपूर्ण जबाबदारी अदानी समूहाकडे असणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार अदानी पोर्ट्सला अर्जेंटिनाच्या पहिल्या LNG निर्यात प्रकल्पासाठी 10 वर्षांचा मरीन सर्व्हिस करार मिळालेला आहे। या करारामध्ये $70 दशलक्ष म्हणजे सुमारे 667 कोटी रुपये गुंतवणुकीचा समावेश असून कंपनीच्या जागतिक विस्तारातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। या करारामुळे अदानी समूहाचे इस्रायल आणि श्रीलंकेनंतर प्रथमच दक्षिण अमेरिकेतील ऊर्जा आणि बंदर सेवा क्षेत्रामध्ये प्रवेश होणार आहे। या 10 वर्षांच्या करारानुसार अर्जेंटिनाच्या समुद्रकिनाऱ्यावरनं गॅस वाहून नेणाऱ्या मोठ्या जहाजांना सुरक्षितपणे आणण्याची आणि नेण्याची एंड टू एंड जबाबदारी अदानी पोर्ट्सची असेल। कंपनी या प्रकल्पासाठी 4 हाय स्पेसिफिकेशन टग बोट, एक अँकर हँडलिंग टग सप्लाय वेसल आणि एक क्रू बोट तैनात करणार आहे। या करारामुळे अदानी पोर्ट्सला दरवर्षी $7 दशलक्ष निश्चित कमाई होणार आहे। हा कमर्शियल प्रोजेक्ट सप्टेंबर 2027 पासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची अपेक्षा आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दरवर्षी सुमारे 2.45 दशलक्ष टन LNGचं उत्पादन हे केलं जाईल, जे वर्षाला साधारण 28 मोठ्या जहाजांच्या फेऱ्यांइतकं असेल। 2027 पासून अर्जेंटिना हा जगातील प्रमुख LNG पुरवठादार देश म्हणून उदयास येणार असून तिथून भारतासह अनेक देशांना गॅस निर्यात केला जाईल। मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारतासाठी इंधनाचा हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्यायी मार्ग ठरणार आहे। या प्रकल्पाचे व्यावसायिक कामकाज हे सप्टेंबर 2027 पासून सुरू होऊ शकतं। हा करार दीर्घकालीन महसूल निर्माण करणारा देखील असून अदानी पोर्ट्सला दरवर्षी सुमारे $7 दशलक्ष निश्चित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं हा करार भारतासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा मानला जातोय। सध्या भारत नैसर्गिक वायूच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावरती आखाती देशांवरती अवलंबून आहे। मात्र अर्जेंटिनामधील LNG उत्पादन आणि निर्यात क्षमता वाढल्यास भविष्यामध्ये भारतालाही तिथून गॅस आयात करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो। यामुळे ऊर्जा पुरवठ्याचे स्रोत विविध होतील आणि भारताची एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशावरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होईल। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 24.5 लाख टन LNG उत्पादन होण्याचा अंदाज आहे। हे उत्पादन वार्षिक सुमारे 28 LNG कार्गो शिपमेंट्स इतकं असेल। ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प अर्जेंटिनाला जागतिक LNG बाजारातील महत्त्वाचा पुरवठादार बनवू शकतो। 2027 नंतर भारतासह अनेक देशांना LNG निर्यात करण्याची योजना आखण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं LPG संकट काळामध्ये भारताला हा एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल आणि सोबतच अदानी पोर्ट्स या कंपनीला देखील एक महत्त्वाची जबाबदारी मिळते। त्यामुळे नक्कीच ही कंपनी पुढे जाऊन काय करते हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।